नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज संध्याकाळी 7:15 वाजता महायुद्ध सुरू होणार आहे। मेष राशीच्या मित्रांनो, तुमच्या जीवनात एक अशी घटना घडणार आहे जी तुम्ही थांबवू शकणार नाही। तीन महापरिवर्तन जी अनेक वर्षांपासून तुमच्या आयुष्यात झाली नाही, पण आता एकत्र होणार आहेत। शनिदेव तुमच्यावर मेहरबान आहे, पण मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील परिस्थिती काही अशी आहे की जिथे काही चांगलं होणार असतं तिथे काही ना काही अडचण तुमच्या मागे लागलेली असते। याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की जर तुमच्या आयुष्यात शनी मेहरबान आहे तर कुठेतरी राहू तुमच्यासाठी अडचणी निर्माण करत आहे। म्हणूनच आयुष्यात महाभारत माजणार आहे। आयुष्यात परीक्षा घेण्याची वेळ येणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व जातकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जितकेही श्री स्वामी समर्थ यांचे खरे भक्त हे पाहत आहेत, ते कृपया व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा। यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील। तसेच मित्रांनो, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शनीच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्या आनंदाच्या गोष्टी येणार आहेत आणि राहूच्या वाईट नजरेमुळे तुम्हाला वाईट घटनांचा सामना करावा लागणार आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला धक्कादायक सत्य सांगितले जाणार आहे। जर तुम्हाला तुमच्या भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल आणि तुम्ही आपल्या जीवनाला राहूच्या त्रासापासून वाचवू इच्छित असाल तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी विस्ताराने सांगणार आहोत। आता तुमच्या जीवनात तीन अशा घटना घडणार आहेत ज्या वेळेत जर थांबवल्या नाहीत तर या घटना तुमच्या जीवनात गोंधळ माजू शकतात। मित्रांनो, कधी आयुष्यात असं वाटतं की हा व्यक्ती माझ्यासमोर काहीही महत्त्वाचा नाही, या व्यक्तीकडे काहीच नाही, ना त्याच्याकडे पैसा आहे, ना तो शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे, आणि या व्यक्तीकडे इतकी बुद्धीही नाही की तो माझं काही नुकसान करू शकेल। पण मित्रांनो, जेव्हा भाग्याचा पासा उलटतो तेव्हा तोच व्यक्ती आपल्यावर भारी पडतो। मित्रांनो, आता तुमच्या कुंडलीत असेच योग तयार होणार आहे। आम्ही तुम्हाला सांगतो की तो व्यक्ती ज्याबद्दल तुम्ही विचार करत होता की या व्यक्तीची माझ्यासमोर काहीही महत्त्व नाही, आता तोच व्यक्ती तुमच्यावर भारी पडू शकतो। होय मित्रांनो, तुम्हाला समजणार नाही की अखेर माझ्या जीवनात काय चाललं आहे। जे लोक तुमचे होते, ज्यांनी नेहमी तुमची साथ दिली, ज्यांनी प्रत्येक वाईट कर्मात प्रत्येक चांगल्या कर्मात तुमच्या साथ दिली, आता तेच लोक तुमच्या जीवनात परक्याप्रमाणे वागतील। हे सर्व राहूचा परिणाम आहे। आता तेच लोक तुम्हाला धोका देतील, तुमच्या विरोधात षड्यंत्र रचतील। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती खराब होईल, परिस्थिती बिघडेल, कदाचित तुमचे घरचे कुटुंबीय सर्व तुमच्या विरुद्ध होतील। पण मित्रांनो, या कठीण काळात एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक परिस्थितीचा अंत असतो, आणि जर कठीण काळ आला असेल तर तोही संपेल आणि जीवनात चांगला काळ येतो। मित्रांनो, वाईट काळ येतो कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे। जर जीवनात नेहमी चांगला काळ चालला तर माणसाला वाईट काळाचा अनुभव कधीच येणार नाही। म्हणून मित्रांनो, या काळाचा सामना धैर्याने करावा लागेल। मित्रांनो, जो व्यक्ती तुम्हाला थेट बोलत नव्हता तो व्यक्ती आता तुमची प्रशंसा करेल, तुमची मदत करेल, आणि जो व्यक्ती तुम्हाला काही समजत नव्हता, जो तुम्हाला नाकारा समजत होता, तोच व्यक्ती आता तुमचा गुलाम होणार आहे। शेवटी तुमच्या जीवनात कोणते बदल येणार आहेत मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हळूहळू सर्व गोष्टी विस्ताराने सांगणार आहोत। मित्रांनो, राहूच्या कारणाने तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे। पहिल्या बदलाबद्दल आम्ही तुम्हाला सांगितले आहे की तुम्हाला त्या लोकांकडून धोका मिळणार आहे ज्यांना तुम्ही आपले समजत होता,
जे नेहमी तुमच्या सोबत होते, ज्यांनी तुमच्यासाठी त्याचे प्राण देण्यास तयार होता. होय मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या भविष्याची सुरक्षा हवी असेल तर तुम्हाला तुमच्या लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला तीच लोक वेदना आणि कष्ट देतील ज्यांच्यावर तुम्ही तुमचे प्राण लुटत होता. मित्रांनो, कधी कधी असं होतं की पैशांच्या बाबतीत जर एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा कमजोर असेल तर आपण त्या व्यक्तीची किंमत करत नाही. आता येथे राहू पलटवार करणार आहे. तुमच्यावर उलटा प्रभाव टाकणार आहे, ज्यामुळे अचानक परिस्थिती इतकी बिघडेल की तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला असे जाणवेल की तुमचा अपमान होत आहे. जो व्यक्ती तुमच्या समोर काहीच बोलत नव्हता, ज्याची तुमच्या समोर काहीही किंमत नव्हती, तोही आता तुमचा अपमान करेल. त्यामुळे तुम्हाला तिथे राग येऊ नये. कारण मित्रांनो, हे सर्व राहूच्या कारणाने होत आहे. जर तुम्ही तिथे राग केला आणि विचार केला की हा व्यक्ती माझ्यासमोर कसा बोलला, तर मित्रांनो, शनीची जी कृपा तुम्हाला मिळणार होती तीही तुम्हाला मिळणार नाही. आणि मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मनाला समजावून सांगितलं की राहूच्या कारणाने हे सर्व काही होत आहे, हे माझ्या परीक्षेचे वेळ आहे, तर मित्रांनो, तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल. तुम्हाला जोशाने नाही तर होशाने काम करायचं आहे. त्यामुळे राहू तुमच्या जीवनात जो अडचणी आणणार होता, कदाचित तो थांबेल आणि शनीची जी कृपा तुम्हाला मिळणार होती ती तुम्हाला सतत मिळत राहील. मित्रांनो, आमची एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओ तुमच्या जीवनाला बदलण्याची ताकद ठेवतो. हा व्हिडिओ तुमच्या जीवनाला बदलू शकतो, तुमच्या भाग्याला बदलू शकतो. कारण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत, जर तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष दिल तर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या जीवनाला राहूच्या वाईट नजरेपासून वाचवू शकता. शनिदेवाचे पूर्ण आशीर्वाद तुम्हाला मिळवता येईल. आता बघा मित्रांनो, शनिदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात मोठे आर्थिक लाभ होणार आहेत. तुमच्या जीवनात आनंदाची वर्दी येणार आहे. तुमच्या जीवनात तीन आनंद एकत्र येणार आहे. मित्रांनो, ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नाही, ज्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नाही, त्या आनंदाचा तुमच्या जीवनात प्रवेश होणार आहे. पण मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला गुप्त ठेवावी लागेल. काही लोक असतात मित्रांनो, जे जसे जीवनात आनंदी येतो ते आपल्या आनंदाचा ढोल आसपास नातेवाईक आणि मित्रांमध्ये सर्वत्र वाजवतात. पण मित्रांनो, आपल्या आनंदाचा ढोल कधीही वाजवू नका. कारण मित्रांनो, आनंदाचा ढोल वाजवल्याने आनंदाला नजर लागते आणि तो आपल्या जीवनात येण्यापूर्वीच संपतो. काही लोक असतात मित्रांनो, ज्यांच्या तोंडावर बोलत नाही, तसेच त्यांना काही माहिती मिळते ते सर्वत्र जाऊन ती माहिती सांगतात, जे खूपच चुकीचा आहे. मित्रांनो, आपल्या आनंदाला आणि आपल्या गोष्टींना गुप्त ठेवा, ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख आणि शांती राहील. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात धन, दौलत, पैसा, मानपान, प्रतिष्ठा, गाडी, बंगला, नोकरी सर्व काही हवे असेल तर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या आनंदाला गुप्त ठेवावे लागेल. तुम्हाला जे काही मिळेल ते धन असो, दौलत असो, आनंद असो किंवा जीवनात प्रगती असो, नोकरी असो, याबद्दल कोणालाही काहीही माहिती मिळू द्यायची नाही. होय मित्रांनो, कारण लोक त्यांच्या दुःखांमुळे दुःखी नाही, लोक तर इतरांच्या आनंदामुळे दुःखी असतात. लोक फक्त हेच इच्छितात की जर आपल्या जीवनात आनंद नाही तर इतरांच्या जीवनातही आनंद नसावा. आणि मित्रांनो, आता हा काळ असा आहे की या काळात तुमच्यावर राहूचा प्रकोप चालू आहे. अशा काळात तुम्हाला धोके मिळण्याची शक्यता खूप वाढेल. नकारात्मकता तुमच्यावर लवकरच प्रभाव टाकेल. घरात कलह आणि कलेश होऊ शकतो. म्हणून तुम्हाला खूप सावध राहावे लागेल, सजग राहावे लागेल. होय मित्रांनो, जर तुमच्या जीवनात आनंद, धन, दौलत
अपार सुख समृद्धी येणार असेल तर ते राहूच्या प्रभावासोबत येईल. म्हणून आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या धनसंपत्तीला राहूच्या प्रभावापासून कसे वाचवता. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःला गर्दीतून दूर ठेवले, तुमच्या शत्रूंवर सजग राहिले, लोकांपासून थोड वेगळं राहिला तर तुम्ही राहूच्या प्रकोपाला कमी करू शकता, ज्यामुळे तुमच्या जीवनात शनी देवाच्या आशीर्वादाने आनंद कायम राहू शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच लाभदायक आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.